40 सोडल्या गेलेल्या आहेत 40 मोटर आणि आता वेगळं जळत आहे. काय करतो 4 वेळा आतापर्यंत 4 वेळा त्या गेला अजिबात तपास लागला नाही. खूप मोठी नुकसान झालेली आहे. शेतीला पाणी नाही, शेतीमालाला बाजारभाव नाही. आता आमच्याकडे पैसे सुद्धा नाही केबल टाकला. वारंवार केबल सपांगे साहेब वारंवार केबल दिवसला जातात. आता आम्ही केबल टाकायला पैसे नाहीत आमच्याकडे. कवर केबल टाकायचे आम्ही सांगा बरोबर. एकतर शेतीला बाजारभाव. हा जो केबल चोरीचा विषय मोटरच्या केबल चोरीचा 40 मोटरांच्या रात्री साहेब केबल चोरीला गेलेत आमच्याकडे आणि हीच चौथी वेळ. मी महिनाभरापूर्वी तुमच्याकडे आलो होतो. मी कधी पोलीस स्टेशनला येत नाही. मी का आलो होतो माणसं माहिती आहे. या 40 लोकांच्या केबलचे पैसे द्या तुम्ही. आम्हाला आता पिकं झाली त्याची जबाबदारी कोण घ्या? आमची द्राक्षासारखी पिकं आहेत, टोमॅटो आहे, कोबी आहे आणि अजिबात बाजार नाहीत आमच्याकडे. कोणाकडे पैसे पण नाहीत. आम्ही कोणाकडे जाणार? नाही सपांगे साहेबांनी द्यायची. याची संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची? आम्ही आता उपोषणाला बसणार. आम्ही तुम्ही धरणावरून आम्ही नदीवरून उठणार सुद्धा नव्हतो. आम्ही कुठून आणायचे पैसे सांगा ना. आज आमच्या खिशात पैसे नाही. होत नाहीये. आपण या प्रकारचा गुन्हा हा पहिला नाहीये साहेब. आपल्या देशामध्ये काहीही लोक आणले होते सर, जी संशय होती मागं खाली खर्चुंदाचं काय करत होते, फुलसुंदर आणले होते. त्यांचं कधीच काय दिसलं नाही मागच्या वेळेस. परत यावरत काही गोष्टी आम्ही 2 जण अनुभवाचे भाग घेतले आहेत. चाकूच्या घेतले आणि त्याच्या आम्ही चौकशी करू. नाही पण एक तातडीने हे करायला लागेल ना. आमची पिकं गेल्यावर काय काही शेतकऱ्यांची तक्रार अशी आहे की तुम्ही बिलं मागता त्यांच्या केबलची 10 वर्षापूर्वीची बिलं द्यायची कुठून त्यांनी. आता केबल टाकले आता गेले 3 वेळा मी 15 दिवसापूर्वी तुमच्याकडे आलो. तेव्हा म्हणजे माझी स्वतः जिथं मोठं खंडोबाच्या परिसराची चोरी झाली. मी तुम्हाला काय म्हणत होतो की तुमच्या पूर्वीचे जे पोलीस ऑफिसर तिथं काम केले त्यांनी ते ट्रॅक करून ते पकडले होते. त्याच्यानंतर ती जरब बसल्यानंतर ती येत नाही आणि चोरी करणारे इथलेच भांगारवाले आहेत. त्यांचा नेक्सस इथलं जवळचं आसपासचं आहे. पोलिसांनी मला ठरवलं तर काही पण करू शकतो याची मला खात्री आहे. तर तुम्ही मनावर घेतलं नाही त्याच्यामुळं हे उद्भवलेलं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की आता खासदार साहेब आम्ही यांचे प्रतिनिधी हे 40 जणांचे केबलीचे पैसे तुम्ही द्यायचे. आमच्या मोटर चालू करून द्यावं. काही करा, तुम्हाला जे करता येईल ते करा. संध्याकाळपर्यंत केबल द्या आम्हाला. आमच्या मोटर चालू करून एवढीच विनंती आहे तातडीने हे करू. आम्हाला मोटर द्या, मोटर चालू करून द्या. सरकार तपास आता मला 40 केबलीचे पैसे शेतकऱ्यांचे देऊन टाक. एफआयआर करून काहीच उपयोग होत नाही साहेब. एफआयआर आम्ही केलं होतं. मी स्वतः माझ्या नावावरती ना 2022 साली एफआयआर केलेलं होतं. एसपींचे पूर्णपणे आदेश आहे पोलीस स्टेशनला. एसपींचे पूर्णपणे भंगारवाल्यांना आदेश आहेत भंगारवाल्यांची हजेरी घ्या म्हणून. कुठल्याही भंगारवाल्यांची हजेरी घेतल्या जात नाही. कुठल्याही भंगारवाल्यांची हजेरी घेतल्या नाही. केबल विकतात भंगारवाल्यांकडून. उन्हातानामध्ये पिकं झाल्यानंतर शेतकऱ्यांना नवीनच केबल घ्यावं लागतं. पण तुम्हाला आदेश असताना तुम्ही हे करत नाही, हजेरी घेत नाही. घेतो चौकशी आपण भंगाराला सर्च करतो ना आपण. त्याच्याकडे जाऊन काय दुसरं काय शेतकऱ्यांच्या मोटर असते काही असते हे सर्च करतो. ते केबल जाणार त्यांच्याकडेच ना शेवटी. नाही दादा इथं आपल्या आधीच जाणार नाही. ते दुसरीकडे टाकत असतात. ते इथून मागचं जे ट्राय झालं होतं इथून मागे एकदम मोठ्या प्रमाणावर आणलं होतं झालं. मागच्या वेळेस दादा आलते ना मागच्या वेळेस त्यांना पण आणलं होतं. तुमचे मोबाईल लोकेशन घेतले नव्हते. ज्या गावात होते तिथे त्याचे लोकेशन आणले दादा गेले त्याला मागे त्याचं लोकेशनला बघा. तातडी पण मग ते येऊन गेल्यानंतर 15 दिवसात तुम्हाला ट्रेस लागला. 15 दिवसापूर्वी आपण काय केलं ते पिकांचं काढलं. आपण 15 दिवसापूर्वी भेटलो. प्रत्येक 8 दिवसाला नाही आता एकच मार्ग आहे. आम्हाला केबली द्या. यांच्या केबली द्या. तुम्हाला काय तपास करायचा कधी करा तपास करा. काय करायचं करा. वेगवेगळ्या पिकं जळली आणि साहेब बरं का पिकं जळल्यावर नंतर जीवदान दिल्याने काही उपयोग होणार नाही. शेतकरी जागला तर सर्वजण आपण जागणार. 40 जणांचे केबली ते पैसे तुम्ही भरा आणि बाकीचा मग काय तपास कधी करायचा तो कधी करा. काय करायचं ते करा. पण आम्हाला मोटरी चालू करून द्या. आम्हाला मोटरी चालू करून द्या. केबल भेटत नाही तोपर्यंत सगळं तुमचं सगळ्यांचं केबल आजच्या आज आमच्या मोटरी चालू आहे का सगळ्यांचं शेतकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद. लोकप्रतिनिधीचे पण तुमचे पण.